नमस्कार मंडळी, माझं नाव प्रियंका दरवेश्वर आणि हा माझा पहिला मराठी यूट्यूब ब्लॉग आहे. आणि मी माझ्याबद्दल सांगते. मी एक हाऊसवाईफ आहे, घरी राहते, माझ्या मुलाला सांभाळते आणि बेसिकली मी, माझे मिस्टर आणि माझा एक छोटासा पिल्लू आहे 3 वर्षाचा. यूट्यूब चॅनल सुरू करायचं खूप वर्षांपासूनचं इच्छा होतं, पण काय आता असे म्हणजे योग घडून नव्हते आले की मराठीमध्ये करायचं आहे बाबा. तर फायनली सुरुवात केली मराठी ब्लॉग चॅनलची आजपासून. पहिला ब्लॉग आज जातोय. तसं तर गुढीपाडव्याला टाकणार होते, पण आता तेव्हा मला आयडिया आली नव्हती की मराठीमध्ये ब्लॉग चॅनल सुरू करूयात. आता आयडिया आली तर मी चला म्हटलं कोणता चांगला दिवस, गुढीपाडवा काय, सगळेच दिवस चांगले आहेत, चैत्राचा महिना आहे आणि सगळेच दिवस चांगले आहेत. तर मी सगळ्यात पहिला ब्लॉग मी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेले होते पहिल्यांदा, आणि म्हणून मी तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. मी छोटे मोठे क्लिप्स शूट केले, खूप जास्त शूट करू शकले नाही. पुढच्या वेळेस गेले तर नक्कीच खूप छान शूटिंग करेल, पण आता पहिल्या वेळेस तर मी करू शकले नाही, त्यामुळे माफी. आणि तुम्हाला सर्वांना पहिलेच मी सांगते की मी स्वामी सेवेमध्ये सध्या तरी नाही आहे, पण भविष्यात मी नक्की सुरुवात करणार आहे. माझी इच्छा आहे करायची, पण माझं म्हणजे करायचा एक टाईम आहे, मी विचार केला आहे करायचा, पण ते तुम्हाला मी सांगेल भविष्यामध्ये मला कधी सुरुवात करायची स्वामी सेवेची, आणि तुम्हाला कळेलच पुढच्या ब्लॉग्समध्ये. तर हे होतं माझं छोटंसं इंट्रोडक्शन, आणि ब्लॉग पुढचा तुम्ही बघा आणि तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. म्हणजे मी थोडीशी नर्वस आहे बोलताना, प्लीज तुम्ही समजून घेताल. तर आम्ही हे पोचलो सोलापूर स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांच्या मंदिराच्या. हे ट्रस्टची बिल्डिंग आहे, जिथे म्हणजे आलेले भक्तांसाठी भक्त निवास आहे हा. तर इथे आम्ही गेलो, 2-4 वेळेस चक्रा केला. खूप जास्त तुम्हाला सांगते, एखाद्या गोरगरिबाचं काम नाही आहे इकडे जाऊन रूम करून राहणं. इथे खूप जास्त चार्जेस होते आणि इथे आम्ही 2-3 तास फिरलो फक्त आम्हाला आंघोळ करण्यासाठी आणि दर्शन करून येईपर्यंत आमचं सामान ठेवण्यासाठीच आम्हाला पाहिजे होतं. तर ते 1500-1100 काय पण सांगत होते. मग आम्ही बाहेर आलो आणि जे माणसं थांबतात तिथं प्रायव्हेट असं रूमसाठी, मग त्यांच्याकडनं आम्ही रूम घेतली, पण त्यांनी पण 700-800 रुपये चार्जेस केले. मग ठीक आहे, त्या हिशोबाने आम्हाला रूम जरा बरी मिळाली. आम्हाला फक्त आंघोळ करून फ्रेश झालो, सामान ठेवलं आणि आम्ही निघालो. हे बेडचा अवतार माझ्या पिल्लूनी केला आहे, त्याच्यावर नाचून उड्या मारून ते बेडशीट काढून टाकल्या त्याची. तर बाहेर इतकं कडाक्याचं ऊन होतं, दुपारचे 2 वाजेचा वेळ झालेला होता. आम्ही थोडंसं रूममध्ये आराम केला, लेकराला खाऊ घातलं थोडंसं, आणि मग आता आम्ही निघालो दर्शनासाठी. तर रूमपासून मंदिरापर्यंत जाईपर्यंत इतकं कडाक्याचं ऊन होतं असे, आणि पाय पोळत होते, खूप पाय पोळत होते. मग इथे कलिंगड खात होतात आम्ही. माझे मिस्टर म्हणले चल आपण थोडं थंड खाऊया काहीतरी, तर मग आम्ही तिथे टरबूज खात होतात. मग उन्हामध्ये लाईनीत थांबलो, बाहेर ऊन लागतं लाईनमध्ये. मग इथे दर्शनासाठी आम्ही मध्ये आलो, आणि मला इथली ना एक गोष्ट इतकी आवडली, इतकं सुंदर मंदिर आहे, आणि इथे मोबाईल पण अलाउड आहे आतमध्ये. मोबाईल तुम्ही घेऊन जाऊन आतमध्ये व्हिडिओ करू शकता, फोटो काढू शकता. इतकं सुंदर असं, म्हणजे किती छान दृश्य आहे हे. मध्ये लाईटिंग वगैरे केलेली, किती सुंदर असं छतावरती ते काम केलेलं. मग आपण एकदा माणूस जाऊन आलं की मग पुन्हा लक्षात राहत नाही. असं फोटो व्हिडिओ काढलेले असेल ना की माणूस बघत राहतं ते, आणि कायम ते मग लक्षात राहतं की आतमध्ये असं इतकं सुंदर असं डेकोरेशन होतं, किती छान मंदिर सजलेलं होतं असं. तर हे आहे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. तर इथे बघा, हे वटवृक्ष आहे, ह्या वटवृक्षाखाली स्वामी समर्थ महाराज बसत होते. तर किती देवाचा चमत्कार असेल ना, आत्तापर्यंत हे झाड जिवंत आहे आणि इतक्या वर्षांपासून तिथेच उभं आहे ते झाड, म्हणजे किती देवाचा चमत्कार. आणि पिल्लूला माझ्या खूप ताप येत होता, आणि आम्ही तिरुपतीला गेलो होतो ना, त्याचा माझ्या हिंदी ब्लॉग चॅनलवरती ब्लॉग आहे तिरुपतीचा, तर तुम्ही तिकडे बघू शकता जाऊन. नाव सेम आहे, प्रियंका दरवेश्वर यूट्यूब चॅनलचं नाव. तर तिथून आम्ही येताना तिथेच त्याला ताप चढलेली होती. मग तिथून असं कसं थंड गरम वातावरण झालं. तर हे बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.
तर काय झालं ना, थंड गरम झालं. इथे महाराष्ट्रात आल्यावरती गरम वातावरण होतं आणि तिथं खूप थंड वातावरण होतं. त्याच्याने इथे माझ्या लेकराला सहन झालं नाही. आणि तुम्हाला एक सांगू, मला स्वामी समर्थ महाराजांचे तिकडं मूर्ती असे स्टॉल्सवर होते, लावलेले होते पितळीच्या. मला इतकी इच्छा झाली होती घ्यायची, पण मी घेऊ शकले नाही. कारण की माझी इच्छा आहे की मला किरायच्या घरात नाही आणायचे देवांना. मला आपलं स्वतःचं घर झालं की मी आणेन, स्थापना करेन घरात आणि सेवा करेन सुरू. पण सध्या तरी माझी इच्छा होती की नको, किरायच्या घरात नको आणायचं. खूप मन असं धट्ट केलं. इतक्या सुंदर मूर्त्या होत्या. माझं खूप मन गेलं होतं घ्यायसाठी. पण मी काहीच धट्ट केलं आणि नाही घेतलं. बघू पुढच्या वेळेस घर झाल्यावरती नक्की घेणार आहे मी. आणि हे फोटो फ्रेम्स बघा किती मस्त लावलेले आहेत मंदिरामध्ये सगळीकडं. सगळ्या देवी देवतांचे फोटो आहेत. अशी सगळ्या मंदिरात तुम्हाला बघायला मिळत नाही. आणि लाईटिंग केलेली होती, तर माझ्या पिल्लूला तर मजा आली होती लाईटिंग बघत बघत. तुम्हाला कसा वाटला माझा स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा फर्स्ट टाइम दर्शनचा व्लॉग? नक्की आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला मी भेटते पुढच्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.